महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली आज मी माझ्या रंगभूमीवरचं पदार्पण करते आहे. त्याबद्दल मला खूप आनंद आहे. आय बिलीव्ह इन नो फिल्टर. त्यामुळे माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा तुम्हाला जाणवत असेल की मला नाही फिल्टर आवडत. रिहर्सलमध्ये तिला आणलेलं आहे आणि मग मी पछतावलेले आहे कारण तिला एंड कळलेला आहे आणि आता ती एंड सगळ्यांना जाऊन सांगेल अशी मला भीती आहे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. फिल्टर कॉफी हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि याच नाटकातून जी एक अभिनेत्री आहे ती पहिल्यांदाच रंगभूमीवर येते, ती म्हणजे उर्मिला. माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त आहे. काय सांगशील की फिल्टर कॉफी नेमकं काय असणार आहे? तुझी भूमिका कशी असते? फिल्टर कॉफी हे माझं पहिलं नाटक आहे आणि या नाटकात महेश मांजरेकरांच्या दिग्दर्शनाखाली आज मी माझ्या रंगभूमीवरचं पदार्पण करते आहे. त्याबद्दल मला खूप आनंद आहे. हे नाटक एक थ्रिलर इंट्रिग या धाटणीचं नाटक आहे. त्यामुळे या नाटकाची सुरुवात मिस करू नका आणि शेवट तर अजिबात मिस करू नका. हेच आम्ही ऐकत आलोय. पण एक मला विचारायचं, फिल्टर कॉफी आणि आत्ता हे सोशल मीडिया आणि हे सगळं फिल्टरचं एक आयुष्य झालंय. तुला काय वाटतं, तुझ्या मते नो फिल्टर राहणं किती गरजेचं आहे आणि कधी नो फिल्टर राहण्यामुळे कधी फसलीस? नाही, अजिबात नाही. बऱ्याचदा माझे व्हिडिओज म्हणा, आय बिलीव्ह इन नो फिल्टर. त्यामुळे माझ्या इंटरव्ह्यूजमध्ये सुद्धा तुम्हाला जाणवत असेल की मला नाही फिल्टर आवडत. पण फिल्टर कॉफी तर सगळ्यांना आवडते यार. तुला फिल्टर कॉफी हा मुमेंट कोणासोबत शेअर करायला आवडेल, असं कोण आहे? मला वाटतं की मला सर्वप्रथम महेश मांजरेकरांनाच थँक्यू म्हणायचं आहे, कारण की फिल्टर कॉफी हे नाटक त्यांनी मला ऑफर केलं आणि त्यांच्याबरोबरच बसून फिल्टर कॉफी घ्यायची मला. पण जिजाला रिहर्सलमध्ये आणलंयस, काय होतं एकंदरीत तिचं? रिहर्सलमध्ये तिला आणलेलं आहे आणि मग मी पछतावलेले आहे कारण तिला एंड कळलेला आहे आणि आता ती एंड सगळ्यांना जाऊन सांगेल अशी मला भीती आहे. पण तिलाही याकडे कल आहे? माहीत नाही, अजून माहीत नाही. पण खूप छान वाटतंय की आता रंगभूमीवर नवीन काहीतरी घेऊन येतेस आणि तू घेऊन येतेस, तर प्रेक्षकांना काय सांगाल? फिल्टर कॉफी हे आमचं नाटक 6 एप्रिलला ओपन होतं आहे. पहिला प्रयोग आहे. आम्ही सगळेच खूप मेहनत करतो आहोत. महिनाभर रिहर्सल चालू आहे आणि खूप उत्सुक आहे. माझं रंगभूमीवरचं पदार्पण या नाटकाच्या माध्यमातून होत आहे. सो मज्जा आहे. त्यामुळे नक्की या नाटकाला. येस, थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.